नमस्कार मित्रांनो, मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज एक गोष्ट लक्षात आली की नुकतीच जर आपण पाहिलं तर भारत सरकारने आत्ताच एक उपक्रम जो आहे स्वच्छता ही सेवा मोहीम हा राबवलेला आहे. मित्रांनो, या अनुषंगानं एक गोष्ट अजून लक्षात आली की संत गाडगे बाबा डेबूजी सिंगराजी जानोरकर यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रस्त्यावरचीच घाण नाही तर माणसाच्या डोक्यातली घाण बाहेर काढून टाकलेली आहे. अंधश्रद्धा, सामाजिक रूढी, परंपरा, भूत, जादूटोना, सोतीन डाईन सगळ्या ज्या गोष्टी असतील ना तर त्या माणसाच्या डोक्यामध्ये असणारा जो कचरा होता तो काढून टाकलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रबोधन केलं, समाज प्रबोधन केलं. मित्रांनो, या व्यतिरिक्त अजून जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांचं एक कर्तव्य आहे की त्यांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. कारण आज आपण पाहतो आहे की एखादा व्यक्ती जर केळ खात असेल आणि ते केळ खात त्यांनी जर रस्त्यावर टाकलं तर त्या ठिकाणी एखादी बाईक किंवा एखादी दुसरी वाहन जे आहे ते गेलं तर त्या ठिकाणी ती गाडी स्लिप होऊ शकतो, तो व्यक्ती पडू शकतो, ऍक्सिडेंटमुळे, अपघातामुळे त्याला इजा होऊ शकते. तर अशा पद्धतीच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आज आपण प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रामुख्यानं शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ते समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, खरं तर सार्वजनिक काय पण कुठल्याही जागेमध्ये कचरा टाकणं चुकीचंच आहे. कचरा टाकायला जी योग्य जागा आहे तिथेच तो कचरा टाकला गेला पाहिजे. मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला बघतो, रस्त्यावर बघतो तर ठिकठिकाणी कागद, प्लास्टिकच्या पिशव्या, वॉटर बॉटल्स ह्या पडलेल्या दिसतात. तर अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर पान खाऊन थुकलेलं दिसते. मग इव्हन तुमचं कुठलंही ऑफिस असू द्या, जिल्हा परिषदेचं असेल, पंचायत समितीचं असेल, कुठलंही असेल किंवा एखादी शाळाही असू शकते, तर काही लोक त्या ठिकाणी खर्रा खाऊन, पान खाऊन थुकत असतात. हे चुकीची सवय आहे, ते व्हायला नको. आज आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत आणि ही गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे. तर ठिकठिकाणी पान खाऊन म्हणजे थुकलेलं दिसतं, खर्रा खाऊन थुकलेलं दिसतं आपल्याला, मग त्यातून काही सुटलेलं नाही. मित्रांनो, नद्या आणि समुद्र यामध्ये तिथल्या नद्या किंवा समुद्रामध्ये असणारे जे पक्षी म्हणजे प्राणी असतील तर त्या प्राण्यापेक्षा त्या ठिकाणी कचराच आज आपल्याला जास्तीत जास्त दिसतोय. तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर रस्त्यावरून जात असताना त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनापेक्षा आपल्याला कचराच जास्त दिसतो. केर कचरा जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो आहे आणि रस्ते सुद्धा वाहनापेक्षा कचऱ्याने भरलेलेच आपल्याला दिसतात. एवढंच नाही तर काही वेळेला अशी शंका यायला लागते. मित्रांनो, निसर्गाच्या संदर्भात तुम्ही पाहिलं का, जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो तेव्हा निसर्ग निर्मित हा जो कचरा असतो ना तर हा कचरा कोणासाठी तरी खाद्य असतो, ठीक आहे. आणि मानव निर्मित कचरा जो असतो ना तर तो मानव निर्मित कचरा हा शाप असतो, तो कधीच कोणासाठी खाद्य बनत नाही. आणि त्यासाठी आपल्या मुलांना आपण योग्य जागी कचरा टाकायची सवय जी आहे ना ती आपल्याला लावायला पाहिजे. कमीत कमी त्यांना सार्वजनिक जागेमध्ये कचरा करू नये ही सवय आपल्याला लावायला पाहिजे. तर मित्रांनो, विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मुलांसाठी आपल्याला ही जी सवय आहे तर ही प्रामुख्याने आपल्याला लावता आली पाहिजे. तर मुलांना चांगलं भविष्य देण्यासाठी ही सवय कामाला येईल. आज आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल तर त्या परिसरामध्ये आपली मुलं मोठी होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या शाळेचा परिसर असेल तर त्या शाळेच्या परिसरातून आपल्या मुलांवरती योग्य संस्कार घडणार आहेत. त्याबरोबर या सवयीमुळे मुलांच्या मनामध्ये स्वच्छतेची आवड जी आहे तर ती स्वच्छतेची आवड निर्माण होईल आणि त्या स्वच्छतेची आवड फक्त रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नाही, ठीक आहे. तर जिथे ती मुलं जातील तिथे स्वच्छता राखण्याचा आणि
आजूबाजूचा परिसर जो आहे तर तो आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतील. तर ज्या मुलांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेमध्ये कचरा करायची सवय असते अशा मुलांना देशाप्रती काही भान नसते. पण मात्र ज्या मुलांना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायची सवय नसते अशा मुलांना देशाप्रती जबाबदारी असते. ती त्यांना समजते. देशाप्रती समाजाप्रती अशी मुलं जी आहेत ती जागरूक असतात, ती शिस्तप्रिय असतात आणि ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला त्यांच्या लक्षामध्ये आज आणून देणं अत्यंत आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आता ही सवय आपल्याला कशी लावायची आहे. तर मित्रांनो, मुख्य म्हणजे तुम्ही स्वतः कधी रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका. उलट जेव्हा कधी बाहेर जा, सार्वजनिक ठिकाणी जा, तेव्हा मुलांना सांगा की आपल्यामुळे तयार झालेला कचरा जो आहे तर तो कचरा एकतर त्या ठिकाणी असणारी जी कचरा कुंडी असेल तिथं टाका किंवा तिथं नसेल तर तो न टाकता एकतर आपल्या बॅगमध्ये, पर्समध्ये तो ठेवायचं आणि जिथं कुठं आपल्याला कचरा कुंडी दिसेल तर आपण त्या ठिकाणी तो टाकायचं आणि त्याची विल्हेवाट जी आहे ती आपल्याला कचरा कुंडीमध्ये टाकून करायची असते. मित्रांनो, आज आपण कुठेही जातो, एखाद्या दुकानावरून चिप्सचं पॅकेट असेल, कुरकुऱ्याचं पॅकेट असेल किंवा इतर खाद्यपदार्थ जे असतील तर ते आपण खातो आणि चालता चालता कुठेही फेकून देतो. पण याचे जे तोटे आहेत, ते नुकसान जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ही जाणीव मुलांना करून देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना मुलांना आपण सांगितलं पाहिजे की कचरा बाहेर करू नकोस. येताना कचरा घेऊन तरी ये किंवा योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लाव. समजा रस्त्यामध्ये कचरा कुंडी दिसली नाही, त्याला घरी आणायचं आणि मग त्याला कचरा कुंडीमध्ये आपण टाकू शकतो. किंवा जेव्हा जेव्हा आपण कधी ट्रिपला जाल तर आपल्या मुलांकरता तो कचरा जो असतो तर तो कचरा गोळा करायला लावा. पाण्याची बॉटली असेल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील तर तो कचरा ज्या ठिकाणी आपल्याला डस्टबिन असेल किंवा कचरा कुंडी असेल तर त्याच ठिकाणी आपल्याला तो टाकण्यासाठी मुलांना उद्युक्त करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की कचरा व्यवस्थापन या विषयावर अनेक भाषणं, अनेक लेख उपलब्ध असतात आणि त्याचं प्रशिक्षण उपलब्ध असतं आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपल्या मुलांना ते उपलब्ध करून आपल्याला देता आलं पाहिजे. मित्रांनो, आपली सवय कशी असते की जिथं थुंकू नका असं लिहिलेलं असेल तर लोक तिथंच जाऊन थुंकतात. जिथं नो पार्किंग लिहिलेलं असेल तिथं लोक आपल्या वाहनं ठेवतात. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं सुरू आहे. तर ही अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक बाब आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आज मी सार्वजनिक जागी कचरा न टाकण्याची सवय आपण कशा पद्धतीनं लावू शकतो तर या संदर्भाचं म्हणजे मी माहिती जी आहे तर ती आपल्याला सांगितलेली आहे. सदर माहिती ही जर आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्कीच हा माझा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच पुढे फॉरवर्ड करा. माझ्या चॅनलवर जर आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांची काळजी घ्या, स्वतःला जपा, दुसऱ्यांनाही जपा. धन्यवाद मित्रांनो.